सोयाबीन पिकाला लागणारे अन्नद्रव्ये कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार नत्र 20 किलो, स्फुरद 30 किलो आणि पालाश 18 किलो प्रति एकरी लागत असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी आपण कशा प्रकारे खताचा डोस द्यायचा ते पाहूया. जर आपण 10-26-26 घेणार असाल तर याचं प्रमाण एकरी 90 किलो ठेवायचं किंवा 12-32-16 जर वापरणार असाल तर एकरी 2 बॅग, 20-20-0-13 वापरणार असाल तर एकरी 2 बॅग. यासोबत आपल्याला 30 किलो पोटॅश द्यायचा आहे. 14-35-14 जर वापरणार असाल तर याचे डोस एकरी 2 बॅग म्हणजेच 100 किलो वापरायचा आहे. मित्रांनो, यापैकी 12-32-16 किंवा 14-35-14 हा पर्याय उत्तम आहे, कारण की यामधून तिन्ही अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात मिळतील. जमिनीत सोयाबीनची वाढ कमी होत असेल तर 20-20-0-13 हा पर्याय आपण निवडू शकता. 10-26-26 किंवा 12-32-16 किंवा 14-35-14 यासोबत आपण सल्फर वापरणे आवश्यक आहे. सल्फरचे एकरी प्रमाण 6 किलो एवढे ठेवायचे आहे. सल्फर जास्त वापरू नका. खत पेरताना जमिनीत ओलावा भरपूर प्रमाणात असावा. DAP व पोटॅश जास्त पेरू नये. दोन्ही हाय लेवल खते असल्याने ओव्हरडोस होऊ शकतो. सविस्तर माहितीसाठी चॅनलवर व्हिडिओ आहे.